श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात हीच स्वामींचरणी प्रार्थना। तर आज मी तुम्हाला स्वामींची एक लीला सांगणार आहे आणि त्या लीलेवरून तुम्हाला स्वामींचे म्हणजे जे नियोजन असते ते कसे अचूक असते ते समजून येईल। तसेच तुमची स्वामी भक्ती ही दृढ होईल आणि स्वामी जे आपल्यासाठी करतात ते योग्यच करतात आणि कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागते आणि त्या वेळेशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही, अशी लीला आहे ही। आणि तुम्हीही वास्तवमध्ये जर स्वामी भक्त असाल तर तुम्ही स्वामींच्यावर दृढ विश्वास ठेवा। कोणतेही संकट येऊन दे, कोणतेही आजारपण येऊन दे, तुम्ही घाबरून जाऊ नका आणि स्वामींच्यावरचा विश्वास तुमचा तसाच ठाम ठेवा आणि नंतर बघा जे काय होणार असतं ते योग्यच होतं। तर ही लीला अशी आहे की श्री चिंतोपंत टोळ स्वामी चरित्रामध्ये तुम्ही ऐकलं असेल बघा, श्री चिंतोपंत टोळ होते। तर यांचे चिरंजीव गोविंदराव टोळ यांना की नाही पोटदुखीचा आजार खूप वाढला होता आणि जेव्हा त्यांना पोटदुखीचा आजार सुरू झाला त्यावेळी त्यांचे वय 53 वर्ष होते आणि स्वामींच्याकडं ते गेल्यानंतर स्वामींनी त्यांना सांगितलं की हा तुझा आजार 55व्या वर्षी बरा होईल। आणि त्यावेळेला गोविंदराव हे सोलापूरमध्ये राहत होते आणि आता त्यांचे 55 वर्ष नुकतेच पूर्ण झाले होते आणि त्यांचे पोट घागरी एवढे मोठे दिसत होते, पण शरीरात अशक्तपणा येऊन हातपाय बारीक झाले होते। त्यांनी अनेक डॉक्टर वैद्य केले, शेवटी पोटाच्या ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असे डॉक्टरांनी सांगितले। पण स्वामीवाणीप्रमाणे 55व्या वर्षाच्या अखेरीस म्हणजे आश्विन वद्य द्वादशीस रात्री 3 वाजल्यानंतर पहाटेच्या सुमारास स्वामी महाराज स्वप्नात आले आणि स्वप्नात श्री गोविंदराव यांच्या पोटातील सुताचा गुंडा काढला आणि बोलले, अरे आता बरा होशील। त्यानंतर गोविंदरावांना जाग आली आणि उठून बघतो तर काय, त्याचे पोट हलके होऊन पातळ झाले होते आणि स्वामींचा हा अद्भुत चमत्कार बघून त्यांना आश्चर्य वाटले। स्वामींची ही लीला बघून ते भारावून गेले। तर स्वामींनी अशा बऱ्याच लीला त्यावेळी केल्या होत्या आणि आजही स्वामी हयात म्हणजे त्यांनी देह जरी सोडला असेल तरी ते आपल्यामध्येच आहेत आणि ज्या वेळेला आपल्या भक्ताला गरज असते त्यावेळेला ते तेथे हजर असतातच। त्यामुळे स्वामी भक्ती जर करत असाल तर पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने करा आणि त्यांच्या नियोजनावर तुम्ही विश्वास ठेवा। जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं। श्री स्वामी समर्थ।